CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा शहरातील प्रशासकीय इमारत आणि अन्न व औषध प्रशासन कार्यालयासमोरील एका पानटपरीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक कारवाई करत ती सील केली आहे। या पानटपरीवर प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्या आदेशानुसार पथकाने ही कारवाई केली। तंबाखूजन्य व अन्य प्रतिबंधित पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून त्यामुळे गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे। याशिवाय आज बुलढाणा जिल्ह्यात आणखी 2 मोठ्या कारवाया करण्यात आल्या। जळगाव जामोद येथे गुटखा जप्तीच्या कारवाई दरम्यान आरोपी वाहनचालक फरार झाला असून मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली। या बुलढाणा शहरामध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थ असोत किंवा कोटपा अंतर्गतचे तंबाखूजन्य पदार्थ असतात त्यांच्यावरील कारवाई असो, त्याचं पथक आज कारवाई घेत होतं आणि ती कारवाई घेत असताना मला जी माहिती मिळाली ते अन्न सुरक्षा अधिकारी श्री निमनवलकर यांना एका पानटपरी चालकाकडे काही प्रतिबंधित अन्न पदार्थ मिळून आलेले आहेत। त्याचा आता पूर्ण तपशील माझ्याकडे नाहीये, परंतु जशी ती कारवाई पूर्ण होईल मला त्याचा तपशील मिळाल्यावरती मी सांगू शकेल। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।